श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. क्षमस्वापराधम. अहो दत्त महाराज, नित्य आठवण येण्याऐवजी केवळ संकटात आणि आजारपणात तुमचे स्मरण होत राहिले याबद्दल क्षमा करा. उदरनिर्वाह व्हावा म्हणून आपण दिलेल्या कलियुगातील ज्ञानाचा उपयोग माझी विद्वत्ता या अहंकरिता कायम करीत राहिलो आणि जे ज्ञान भक्त या नात्याने तुम्हाला अपेक्षित आहे ते मिळवू शकलो नाही याबद्दल क्षमा करा. आपल्या नेत्री येताना जन्मकाळाने उत्सव न पाहता जोडून येणाऱ्या सुट्ट्यांच्या शोधात राहिलो याबद्दल क्षमा करा. आपल्या नामस्मरणापेक्षा आपण चरितार्थासाठी दिलेल्या नोकरीत मिळालेल्या पदांच्या अधिकारात आणि आनंदात रममाण झालो याबद्दल क्षमा करा. सेवा आणि उपासना यापेक्षा अनुभूतींकडे कायम उत्सुक राहिलो याबद्दल क्षमा करा. मनातील भावाला तिलांजली देत पारायणे, जप, दत्तक्षेत्रांच्या वाऱ्या यांची मोजदाद करण्यात रममाण झालो याबद्दल क्षमा करा. तीर्थक्षेत्री जाऊन तुम्ही दिलेल्या द्रव्यातील अल्पस्वल्प द्रव्य तेथे देताना या द्रव्याचा विनियोग योग्य होत असेल ना, ही साशंकता बाळगली याबद्दल क्षमा करा. तुमच्या कृपेने पगार म्हणून पूर्तीपेक्षा जास्त मिळणारे द्रव्य नेहमीच कमी वाटले, मात्र तीर्थक्षेत्री काही सेवा करताना तेथील खर्च नेहमीचा जास्त वाटला याबद्दल मला क्षमा करा. देवस्थानातील सोयींपेक्षा तेथील त्रुटी शोधण्यात धन्यता मानली याबद्दल क्षमा करा. चालणारा केव्हा तरी पडला तर त्याकरिता थोरल्या महाराजांनी सांभाळून मार्गावरती हे म्हटले आहे. इथे आम्ही नित्य जाणून देखील पडत आहोत, तरीही मनाचे कारक आणि बुद्धीचे प्रेरक तुम्हीच आहात हे जाणून अहो महाराज नित्य सांभाळ करा. लहान लेकराने आईच्या कडेवर पाय झाडले तर ती लाथ आहे असे आई मानत नाही, त्याप्रमाणे आपण मायबाप आहात तेव्हा आमचा सांभाळ करा. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.